नाही, परंतु ज्या कंपनीला ही जमीन देण्यात आली त्या कंपनीचे 99% शेअर्स जे आहेत ते पार्थ पवारांकडे आहेत आणि 1% शेअर्स फक्त दिग्विजय पाटलांकडे आहेत आणि दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होतो, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही. तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, त्याच्याकडे एकतर आता चौकशीमध्ये जर काय पार्थ पवार हे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होईलच. आता मुख्यमंत्र्यांनी इन्क्वायरी चालू केलेली आहे आणि आता त्या इन्क्वायरीमध्ये काय रिपोर्ट येते बघूया. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करायची तुम्ही मागणी करताय का? नाही, पार्थ पवारांवरती म्हणजे चौकशीमध्ये जर काय व्यक्तीपेक्षा कायदा महत्त्वाचा आहे, व्यक्तीपेक्षा नियम महत्त्वाचे आहे आणि त्यामध्ये जर काय कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरती कारवाई होईलच. परंतु त्या कंपनीमध्ये 99% शेअर जे आहेत ते पार्थ पवारांचे आहेत अशी माहिती आहे. 1% शेअर तो पाटील आहेत त्यांचे आहेत आणि अजितदादांनी सांगितलेलं आहे या प्रकरणाची मला अजिबात माहिती नाही. त्यामुळं आणि याची चौकशी व्हावी अशी अजितदादांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणू नये, पण अशा पद्धतीचे गैरव्यवहार जे आहे हे गैरव्यवहार होता कामा नाहीत असं माझं मत आहे. आणि महारत्नाच्या जमिनीच्या संबंधामध्ये तर जे झालेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. जवळजवळ 18 ते 42 एकर जमीन त्या ठिकाणी आहे आणि पुण्याच्या मध्य भागामध्ये ती आहे आणि त्याची किंमत आता जवळजवळ 1800 कोटी रुपयाची असल्याची माहिती आहे आणि ती 300 कोटीला घेतली अशा पद्धतीचा आरोप आहे. पण पैसे कोणाला दिलेले नाहीत अशी माहिती आहे. म्हणजे 300 कोटीमध्ये काही चर्चा झाली असेल, पण ती जमीन जी आहे ती जमीन त्या ठिकाणी जमिनीचे जे पैसे आहे जे 300 कोटीची चर्चा आहे तर ते पैसे अजिबात कोणाला दिलेले नाहीत अशा पद्धतीची माहिती आहे. त्यामुळं मला असं वाटतं की याची पूर्ण चौकशी व्हावी. नाही, पण महारत्नाची पूर्वीची महारत्नाची जमीन आहे, त्या लोकांची फसवणूक झाली, त्या लोकांना पैसे मिळाले नाहीत, त्यांच्याकडून पॉवर फेटाळण्या घेतल्या गेल्या. अशा वेळेला त्या संबंधित ज्यांनी कुणी व्यवहार केले, खास करून पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीवर त्यांच्यावर अट्रॉसिटी करायची तुम्ही मागणी करणार, तसे काय आदेश देणार? तुम्ही सत्तेचे मंत्री आहात. नाही, त्याच्यामध्ये आता एक तर जे स्थानिक लोक आहेत त्यांनी त्या संबंधाली तक्रार नोंदवली पाहिजे. जर अट्रॉसिटी ॲक्ट जर लावायचं असेल तर आमची फसवणूक झालेली आहे अशा पद्धतीची कंप्लेंट मला वाटतं त्या लोकांची अद्याप पोलीस स्टेशनला नाही. तर तशा अट्रॉसिटी ॲक्टच्या संबंधामध्ये जर त्यांनी कंप्लेंट केली तर अट्रॉसिटी ॲक्टसुद्धा लागू शकतो. त्या लोकांनी सुद्धा आता ती तक्रार करणं आवश्यक आहे की आम्हाला फसवून आमच्या सह्या घेतल्या आणि त्यामुळं अट्रॉसिटी ॲक्ट लागू शकतो. तुम्ही महायुतीचे मंत्री आहात, आता तुम्ही या विषयाच्या अनुषंगानं तुम्ही महायुतीसोबत आहात का महारत्नांच्या ज्यांच्या जमिनी गेल त्या लोकांच्या सोबत आहात? नाही, मी महायुतीमध्ये तर आहेच आहे, पण आता या प्रकरणामध्ये महारत्नाच्या जमिनीच्या मालकांच्या बाजूनं आहे. महायुतीमध्ये मंत्री जरूर आहे, पण जो गैरव्यवहार झालेला आहे त्याला माझा पाठिंबा अजिबात नाही. आणि मी महारत्नाच्या जमिनीचे सगळे मालक महार समाजाचे आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, त्यांच्या बाजूनं मी आहे. त्यामुळे मग पार्थ पवारांवर कारवाईची तुम्ही मागणी करताय? नाही ना, मागणी म्हणजे आता मी सांगितले चौकशी अंती जर काय त्यामध्ये आढळलं तर त्याच्यावर कारवाई होईल. महाराष्ट्रामध्ये अनेक महारत्नाच्या जमिनी आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक महारत्नाच्या जमिनी आहेत. अशा लाटण्याचा प्रयत्न अनेक जणांनी केला. या संदर्भात आपण कोणाची भेट घेणार आहात येत्या काळामध्ये, मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रामध्ये कुठल्या? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की आदिवासींची जमीन कोणाला विकता येत नाही आणि बौद्ध आपल्या दलित समाजाची जमीन शेड्यूल कास्टची कोणाला विकता येत नाही. जर ती विकायची असेल तर ती राज्य सरकारकडे मागणी करावी लागते.